मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा 5. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसतं. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसं शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणं लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यामुळे पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठासले. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. जैन धर्म. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक असा धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर असं म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकर होत. वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते. म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला. म्हणून त्यांना जीन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. पंचमहाव्रते. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळावयाचे 5 नियम. 1. अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. 2. सत्य. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. 3. अस्तेय. स्थेय म्हणजे चोरी.
दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4. अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. 5. ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. त्रिरत्ने. त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. सम्यक दर्शन. तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान. तीर्थकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र. पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणं आवश्यक असते, असं या सिद्धांतात मानण्यात आलं आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्रावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांनी ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेत हळूहळू बंद होत चालले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा. मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या. जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला. बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असंही म्हणतात. तसंच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्क पवत्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची कल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटलेलं आहे. दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण. दुःखाला कारण असते. दुःख निवारण.
दुःख दूर करता येते. प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असं म्हटलेलं आहे. पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. या नियमांनाच पंचशील असं म्हणतात. 1. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. 2. चोरी करण्यापासून दूर राहणे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. अनैतिक आचरणांपासून दूर राहणे. 4. असत्य बोलण्यापासून दूर राहणे. 5. मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि जातींमधील लोकांना प्रवेश होता. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ आणि कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहेत. लोकायत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरले आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1 शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले आहेत असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्व शक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे.
मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे जगावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असे म्हणतात. पारशी धर्म. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरतुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 6. जनपदे आणि महाजनपदे. जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी या साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्या संबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जात. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. महाजनपदे. कोसल. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरं प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घ काळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी हे नगर होय. एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा होता. राजा उदयनानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जयिनी म्हणजेच उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जयिनी हे एक प्रकारे महत्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले.
मगध. बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. राजागृह ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपद म्हटलं जाऊ लागलं. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असं दिसतं की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होती. मगध साम्राज्याचा उदय. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्ये मगधाला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. मगध साम्राज्याचे नंदराजे. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंदराजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणं यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती सुद्धा घेऊ. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 7 मौर्यकालीन भारत. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर
त्या राजाचे नाव असे. सिकंदराची नाणी सुद्धा अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशा प्रकारे नाणी पाडण्यास सुरुवात केली. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मेगास्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. तसा उल्लेख असा शिलालेख आहे. सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा या राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो पियदसी म्हणजेच देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडं लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. मौर्यकालीन राजव्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र अशी राजधानी होती. पूर्व विभाग म्हणजेच तोशाली ओडिशामध्ये, पश्चिम विभाग म्हणजेच उज्जयिनी मध्य प्रदेशमध्ये, दक्षिण विभाग
म्हणजेच सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी येथे, उत्तर विभाग तक्षशिला म्हणजेच पाकिस्तान येथे. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेर खाते होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचे खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. मौर्यकालीन कला आणि साहित्य. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळाले. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकतं आहे. त्या स्तंभांवर चारही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली 12 टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्यही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेणार आहोत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 8. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. शुंग घराणं. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनांडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनांडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नांतून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती केली. पन्ह या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याच्या नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला. सम्राट कनिष्क. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे.
कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. समुद्रगुप्त. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दुसरा चंद्रगुप्त. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1,500 वर्षांहूनही अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राजव्यवस्थेची माहिती मिळते. वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राजे उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकी एक होते. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम तेथील राजा भास्करवर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षरचित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. त्याच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्षे राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. ईशान्य भारतातील राजसत्ता.
ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्ज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्राग्ज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूतान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप या राज्यात युआन स्वांग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. या पाठात आपण मौर्यांनंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले. पुढील पाठात आपण त्याच सुमारास दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.